तुम्ही बाहेर या, देवाला प्रार्थना करा, या अपराधाबद्दल क्षमा मागतो तर मी तुम्हाला तुम्ही कशा करता व्रत? त्या गोपींनी बालभावाने सांगितलं, आम्हाला परमात्मा पती म्हणून पाहिजे, म्हणून आम्ही व्रत करतोय, आणि तूच परमात्मा आहे हे आम्हाला कळलंय, आम्हाला तू पती म्हणून. त्यांनी सांगितलं की मी पती म्हणून तुम्हाला. पती शब्दाचा अर्थ आपण जो घेतो ना त्याच्यापेक्षा व्यापक अर्थ आहे. पती शब्दाचा अर्थ आहे जो प्रकृतीचं रक्षण करतो तो पती. स्त्री ही प्रकृती स्वरूप आहे, तिचं रक्षण करणारा, तिचं पोषण करणारा, तिचं पालन करणारा, तिचा सांभाळ करणारा हा तिचा पती आहे. पतीचा एक अर्थ नाही आहे फक्त, ज्याला आपण फक्त नवरा बायको एवढ्याच प्रकारचं असं. आपण नवरा बायको ह्या दोघांना सुद्धा मेहुण म्हणतो, लक्ष्मीनारायण म्हणतो, त्याला आपण वेगवेगळ्या रूपात पाहत असतो. जरी आपण नवरा बायको असं एक विशिष्ट नातं असलं तरी, आणि त्या याला नववधू आणि वर असतो त्याचं आपण पूजन करत असतो. या सगळ्याचे या अर्थानेच पती हा शब्द आहे. भूपती, श्रीपती असे जे शब्द वापरतात त्याच्यामध्ये पती या शब्दाचा अर्थ नीट समजून घ्या. तात्पर्य हे की या सगळ्या गोपींना त्याने सांगितलं की तू आम्हाला कधी आनंद देशील तुझ्या याचा कशाचा सहवासाचा. त्यावेळेला त्यांनी वचन दिलं त्यांना, शारदीय पौर्णिमेला रात्री तुम्ही माझ्याबरोबर या वृंदावनात. बघा बाह्य लक्षात ठेवा, हे कधीही विसरू नका. श्रीमद भागवत ही परमहंस महायोगी विरक्तांचे शिरोमणी असलेले शुकदेव सांगताय. विरक्तांचा शिरोमणी असलेला, आणि कुणाला सांगतायत? ज्याचा पाय उंबरठ्यामध्ये मृत्यूच्या चाललेला आहे अशा कुणाला? परीक्षित राजाला सांगतायत. मरणासन्न अशा परीक्षित राजाला विरक्तांचा शिरोमणी जो उपदेश करतोय त्याच्यामध्ये कुठेतरी शृंगाराचा लवलेश असेल का? कुठेतरी विचार करा. हे कोण कोणाला सांगताय? आणि हे जे शुक सांगतायत आनंदाने, हे ऐकणारे तिथे हजारो लोक आहेत. शुक जीवनमुक्त पुरुष आहेत आणि हा अनशन करून हे ऐकतोय. इथे श्रीकृष्ण आणि गोपींच्या छोट्या छोट्या या लहान लहानशा सामान्य पार्थिव गोष्टी सांगेल शुकदेव सांगतील. ह्या सगळ्या आध्यात्मिक गोष्टी आहेत, आणि या आध्यात्मिक गोष्टींच्यासाठी आपल्याला गोपी ज्यावेळेला लावायचं. लक्षात ठेवा, तुम्ही मुळात कोण आहात? तुम्ही सर्व गोपी आहात. मी सर्व गोपी आहे, माझ्या सगळे गोपी आहे. तुम्हाला मी परवा गोष्ट सांगितली की नाही माहीत नाही. मीरा देवी आमची मीराबाई वृंदावनला गेली आणि तिथे ही गोष्ट राहून गेली त्या दिवशी सांगायची. मीराबाईंची होती ती, तिथे गेल्यानंतर तिने आपल्या शिष्यांना सांगितलं की या परिसरामध्ये कोणी सिद्ध पुरुष असतील तर आपण दर्शनाला जाऊ. आणि मग त्यांच्या शिष्यांनी तिथे चौकशी केली तर एका याच्यामध्ये रानामध्ये थोडंसं दूर मनुष्यवस्तीपासून एक गुंफा होती, आणि त्या गुंफेच्या मुखाशी दोन शिष्य बसलेले होते. आज त्या गुंफेमध्ये मधुसूदन सरस्वती नावाचे बंगालचे जे भक्तिरसामृत नावाचा मोठा ग्रंथ ज्यांनी लिहिलेला आहे ते तिथे आतमध्ये त्यांचे अनुष्ठान करत होते. पंचक्रोशीतली आहे, वृंदावनाच्या पंचक्रोशीतली गोष्ट आहे. तर मीराबाई गेली तर तिने त्या दोन्ही शिष्यांनी तिला रोखलं. महाराज म्हणे आमचे स्त्रियांना दर्शन देत नसतात. मीराबाईंनी सांगितलं त्या शिष्यांना की माझा निरोप सांगा, राजस्थानची मीरा आलेली आहे, कृष्णाची दासी तुमच्या दर्शनाला. आणि तिने विचारलेलं आहे की मी मुद्दाम पाहायला आली की या वृंदावनामध्ये एकच परमपुरुष नांदतोय, दुसरा पुरुष कोणता आहे ते मी पाहायला आली. ते आपलं आसन सोडून बाहेर आले आणि मीराबाईच्या पायावरती त्यांनी म्हणाले समस्त सृष्टी प्रकृती आहे आणि एकच परमपुरुष आहे. तुम्ही कुठले आले पुरुष? सत्व रज तम आणि पंचमहाभूत यांनी बनलेली अष्टदा प्रकृतीतून तुमची मूर्ती बनलेली आहे. परमपुरुष पुरुषोत्तम जो आहे, क्षराक्षरातीत असलेला पुरुषोत्तम जो आहे तो फक्त एक परमात्मा आहे. पुरुषोत्तम परमात्मा श्रीकृष्ण आहे. बाकी समस्त सृष्टी, आणि या समस्त सृष्टीचं आकर्षण करणारा आपल्याला कृष्णाबद्दल आकर्षण कारण आपण प्रकृती हो, आपल्याला याच्याबद्दल आकर्षण नाही वाटणार. प्रकृतीला पुरुषोत्तमाबद्दल स्वाभाविक आकर्षण आहे.
तहान म्हटल्यानंतर जसं स्वाभाविक रीतीने आपल्याला तहान म्हटल्यानंतर तुम्हाला अमृत सुद्धा तहान नाही भागवत, दूध तहान नाही भागवत, तहान म्हटल्यानंतर थंडगार पाणीच पाहिजे. तसं प्रकृती ही परमात्म्यालाच यो बुद्धे परतस्तुसा तिकडेच ती जाईल. तसं श्रीकृष्णाकडेच प्रत्येक जीव मात्र जाईल. तुमच्या प्रत्येकाचा आत्मा हा तृषित राहील कोणाकरता? या पुरुषोत्तमाच्या ध्यानाकरता, त्याच्यात अनुग्रहाकरता, त्याच्या प्रसन्न प्रसादाकरता, त्याच्या सान्निध्याकरता, त्याच्या मिलनाकरता. त्याच्यामुळे तुम्हाला जसं सायुज्यतेने त्याला मिळावं असं वाटतंय तसं प्रत्येक प्रकृतीतल्या प्रत्येक जीवाला वागतंय तीच गोष्ट त्यांची. आणि तिथे तो पुरुषोत्तम परमात्मा जर सजीव सगुण आणि साकार रूपाने नांदायला प्रत्यक्ष रूपाने जर का गोकुळामध्ये आलेलं आहे, आणि या गोकुळामध्ये या सगळ्या गोपी लक्ष ठेवा, या गोपी नाहीये, या गायी नाहीयेत, ही वासरं नाहीयेत, ही सगळी पूर्वजन्मातली तप केलेली विलक्षण अशा प्रकारची सगळी मुनी तपोनिष्ठ योगी ऋषी भक्त यांनी त्याच्या या संगती करता सान्निध्याकरता सहवासाकरता जन्म घेतलेला आहे. तर ते मागणार नाही त्याचं सहवास सौख्य. आता तुम्हाला दुसरी गोष्ट मी सांगतो. मी माझ्यावरून सांगतो तुम्हाला की मी पांडुरंगाकडे गेल्यानंतर किंवा बाबांकडे गेल्यानंतर किंवा दादांकडे आल्यानंतर काही जर एक सामान्य भाव म्हणून मी सांगतो, जोवर मी त्यांच्या पायावर डोकं ठेवत नाही तोवर मला दादांना भेटल्याचं समाधान नाही वाटत. हा माझा विकनेस काय? प्रकृतीला स्पर्शातूनच आनंद वाटतोय. जोपर्यंत मी स्पर्श नाही करत त्याच्या पावलाला तोपर्यंत मला असं वाटतं दूरच उभय. या स्पर्शासाठी या सगळ्या प्रकृती रूप गोपी कृष्णाशी रास क्रीडा खेळतायत. श्रीकृष्ण हा जो दिव्य आहे, हे दिव्य रूप आहे. श्रीकृष्णाची आरती माझे नाथ करतात. सकाळी आपण आरती आता ओवाळू आरती मदन गोपाळा असं म्हणतात ना. त्याच्यामध्ये रूप पाहू गेले तर तद्रूप झाले. तद्रूप होण्याकरता तदात्म होण्याकरता मी काय करतात, ज्ञानोबा सारखे हे लिहितात की आलिंगन देण्याकरता मी बाहू उभारतो पांडुरंग कांतीमध्ये. त्यांनी म्हटलंय ना, तर मग मीची बी राहिले माझी बाहू स्फुरत क्षेम देण्यालागी बाहू स्फुरताती असे शब्द आहेत की नाही त्यांचे. ही जी काही आहे ही ज्ञानोबांची स्थिती आहे, लक्षात ठेवा. ज्ञानोबा ही गोपी आहे, गोपीच्या भावात बोलतायत ज्ञानोबा. असं गोपीच्या भावामध्ये तुम्ही जोपर्यंत जाणार नाही तोवर तुम्हाला रासक्रीडेचं रहस्य नाही कळणार. रासक्रीडा म्हणजे नुसतं नृत्य नाही, रासक्रीडा म्हणजे नुसतं घरातून रानात जाऊन भररात्री त्या ठिकाणी तिथे रासक्रीडेला सगळ्यात गोपी धावत आल्या. सुंदर ती मुरली, त्या मुरलीची रीत अशी आहे, कृष्णा तुझ्या मुरलीत काय रे मन मोहून गेले. मध्वमुनीश्वरांची ही गोळणी इतकी गोड ती मुरली आहे की त्या मुरलीने तुमचं चित्त मन बुद्धी संबंध हरण केलं जातं आणि तुम्ही वेड्यासारखे व्यवहारात भान भुललेलं मनुष्याने जसं करावं तसं करा. कारण काय ना, त्या नादामध्ये हा नाद बासरीचा नाद हा अनाहत नादाशी जुळणारा नाद आहे. अनाहत नाद हा अखंड नाद चाललेला आहे, अखंड नाद चाललेला आहे. आणि हा त्या वासरीच्या स्वरातून श्रीकृष्ण आपल्या या नादाने संपूर्ण चराचराला वेळ लावायचा. आणि याच याच्यामध्ये मधुमुरलीचा नाद तो थांब रे तुझा. थांबव, इतकं गोड आहे की मला सहन होत नाहीये असं म्हणत. आणि हे म्हणताना बाबा बाबा नाहीयेत, बाबा गोपी आहे. बाबा कृष्णाला पाहताय, बाबांचं हृदय कोवळ कोवळ झालेलं आहे. आणि लक्षात ठेवा, हृदय आणि त्या हृदय कुंजामध्ये ती बासरीचा नाद घुमतोय आणि त्यांच्या मुखातून शुद्ध पडतायत मधुमुरली. मधुमुरलीचा नाद तो जरा थांबवी रे तू आता. मधुमुरलीचा नाद तो जरा थांबवी रे तू आता. जरा थांबवी रे
धड़कन भरली जाऊंगी, धड़कन भरली जाऊंगी, किसी जरा थांबवी रे तू आता, जरा थांबवी रे तू आता, जरा थांबवी रे तू आता, मधुर गीता नाचतो जरा थांबवी रे तू आता, गोपाल कृष्णाला जर भोगायचं असेल तर तुम्हाला राधा झालं पाहिजे.
गोपाळकृष्णाला जर भोगायचं असेल, गोपाळकृष्ण ही भोगायची वस्तू आहे, पाहायची नाही आहे. ही चिदवस्तू आहे. हे चिदवस्तूला जर भोगायचं असेल तर तुमचं अंतःकरण असं कोवळं झालं पाहिजे. बाबांचं अंतःकरण असं कोवळं. बाबा गोपी बनतात तेव्हा हे लिहू शकतात. ज्ञानोबा गोपी बनतात, नामदेव गोपी बनतात, तुकोबा गोपी बनतात. नारद भक्तिसूत्रामध्ये नारदांनी विचारलंय, नारदांनी सरळ सांगितलेलं आहे की भगवंताच्या भक्तीमधल्या आचार्या कोण आहेत? गोपी आहेत. लक्षात ठेवा, गोपी शब्दाचा अर्थ नीटपणे समजून घ्या. गो म्हणजे काय? इंद्रिय. गो म्हणजे काय? वाणी. गो म्हणजे काय? सरस्वती. गो म्हणजे काय? वेद. गो ह्या सगळ्यांचं आपल्या याच्यामध्ये रक्षण करणारा जो असतो त्याचं नाव गोविंद. श्रीकृष्ण गोविंद, गोविंद असं आपण म्हणत असतो. आणि त्याला तो त्याचं जे ते गोपालाचं जे रूप आहे ते पिऊन टाकतात, त्या आस्वादून घेतात, तद्रूप होतात. त्या गोपी आहेत, ते गोप आहेत. वल्लभाचार्यांनी सुद्धा त्यांच्याबद्दल तसंच लिहिलेलं आहे. असा या श्रीकृष्णाने या सगळ्या अनंग रूप गोपी आहेत. लक्षात ठेवा, अनंग, त्यांना अंग नाही आहे, त्या चिदवृत्ती आहेत. या चिदवृत्ती घरातनं बावरल्यासारख्या रानात आल्या आणि रात्री बेरात्रीच्या वेळेला आल्यानंतर कृष्णाच्या भोवती सगळ्या अशा जमलेल्या आहेत. आणि कृष्ण म्हणतो की बायांनो कशाला आला? तुम्हाला काही वाटत नाही? एक तर भररात्री भररानामध्ये अवेळी आपली घरदार सोडून ही रीत आहे. ते मोठे गोड सांगतात. गोपी गीत नावाचं अतिसुंदर भागवतातलं प्रकरण आहे. मी स्वतंत्र सांगायला लागलो तर खूप वेळ जाणार आहे, म्हणून मला अगदी क्षमापूर्वक मी तुम्हाला सांगतो. आणि त्या गोपी त्या सांगतात की कृष्णा तुला वाटत नाही? अरे आता त्या कृष्णाशी एकरूप व्हायला आले, तुला लाज वाटत नाही? तू बासरी का वाजवलीस? असं म्हणतात. आम्ही आमच्या मनाने आलोय, तू बासरी वाजवली नसतीस तर आम्ही इथे आलो नसतो. तूच बोलावलं ना आम्हाला. बासरी कोणासाठी वाजवली? तू आमच्यासाठी वाजवली. आम्ही आलो धावत. आता तू आम्हाला परत जा म्हणतोय? आमच्या पायात बळ नाही. आम्ही आलोय तुझ्याकडे, जन्मजन्मांतरांचे तपचरण करू. आम्ही तुझ्या पुढे आल्यानंतर पुन्हा प्रपंचात नाही जाणार आहे. आता परत घरी जाणं, आम्ही पुन्हा प्रपंचात जाणं आहे. आम्ही परमात्मा तत्वाकडे आलोय, आम्ही संपूर्ण पुरुषोत्तमाकडे आलोय. आता आम्ही तुझ्याशी एकरूप होणार, तुझ्याशीच रत होणार, त्वद्रूप होणार. आम्ही परत नाही जाणार. आम्ही परत जायला थोडी आलोय. रात्र काय सांगितलं? आमच्याजवळ कृष्ण सखा आमचा आहे, नाद स्वर आमचा सोबत करतोय तुझ्या वेळ. आणि मग कृष्ण आणि गोपी यांचा संवाद सुरू होतो आणि नंतर त्यांचा क्रीडा सुरू होते. क्रीडा म्हणजे काय? त्यांच्या हातात टिपरे आहेत, कृष्ण मध्यभागी उभा आहे आणि दिव्य अशा प्रकारचं नृत्य सुरू होतं, तालबद्ध लयबद्ध. आणि कृष्णावरती त्याच्यात, आणि त्या म्हणतात काय पुन्हा कृष्णाला, आम्ही जेवढ्या आहोत तेवढ्या तू हो. आणि तसा होतो कृष्ण त्यांचा हे. आता एक गोपी एक कृष्ण, एक गोपी एक कृष्ण, असं जेवढ्या गोपी तेवढ्या कृष्ण. आणि अशी रासक्रीडा सुरू झालेली आहे. दिव्य अशा प्रकारची ही रासक्रीडा पाहायला यमुना थांबलीये, चंद्र थबकलाय, चांदण्या खेळले, देव इंद्रात सभेतले सगळे देव आलेले आहेत. अप्सरा तोंडात गोड घालून भगवंताचं ते दिव्य रासनृत्य पाहायला थांबलेले. आणि शांत शांत वातावरण आहे. सगळे पक्षी, कोकिल हे ते सगळे टक, जसे देवा असं अद्भुत दर्शन कधीही कोणाला झालं नाही. आणि ही रासक्रीडा भागवत सांगतं 6 महिने चालली. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलं का? 6 महिने एखादं नृत्य चालतंय. हे काही पार्थिव नृत्य आहे का? ही पार्थिव कृती आहे का? हे पार्थिव दृश्य आहे का? ही पार्थिव घटना आहे का? अपार्थिव आणि अतींद्रिय अशा आध्यात्मिक विश्वातली ही प्रीतीची रासाची आहे. त्याच्यामध्ये गोपी आणि कृष्ण, गोपी आणि कृष्ण असं मी जो दुसरा श्लोक म्हणत असतो ध्यानाचा, त्याच्यामध्ये गोपी सहस्रावृतम असे शब्द आहेत. सहस्र तुमच्या चित्तातल्या या ज्या ना वृत्त्या, ती 1 आणि 2 नाही आहे. तुमच्या चित्तामध्ये 10 जणी आहेत, 12 जणी आहेत, 16 जणी आहेत, असे सगळे प्रयोजन आहेत शब्दांचे. याग याग साजणींनो
आमच्या हृदयाच्या अंतःपुरामध्ये श्रीकृष्ण उभा आहे, त्याच्या भोवती आपण फेर खेळू. वृत्तींची ही रीत आहे. आत्म्यात चैतन्य तत्व आहे आणि वृत्ती त्यांच्या भोवती फेर खेळत आहेत. ही रासक्रीडा आहे. रासक्रीडा याच्यामध्ये पार्थिवतेला स्पर्शाला जागा नाही आहे आणि तिथे प्राकृतिक सगळं वातावरण आहे. तिथे दिव्य रजत रसाने नाहून निघणारा आसमंत आहे पिठूर चांदण्याने आणि कुंजातल्या सगळ्या फुलांनी कोंदलेला असा बहरलेला त्या पदामध्ये म्हटल्याप्रमाणे सबंध परिसर आहे. शांत यमुना जळ आहे आणि मेखलांचा किणकिणणारा आवाज आहे आणि टिपऱ्यांचा आवाज आहे आणि श्रीकृष्णाचं नृत्य चालू आहे. हे रास नृत्य पाहायला अप्सरां येऊन त्यांनी तोंडात बोट घातले. भगवान आपल्या भक्तांबरोबर एकरूप कसा होतो याचं प्रत्यक्ष दर्शन रासक्रीडेमध्ये. आणि रासक्रीडेचा आनंद ज्यांना दिला त्यांना सायुज्य मुक्तीचा आनंद त्यांनी दिलेला आहे. गोपींनी जे भोगलं ते कोणीही भोगलं नाही आयुष्यात. श्रीकृष्ण भोगला, संपूर्णपणे भोगला फक्त गोपींनी, बाकी कोणी बोल. उद्धव नाही आणि अर्जुन पण नाही, हे लक्षात घ्या. श्रीकृष्णाचा कोणतेही दुसरे, म्हणून या गोपींना त्यांनी आचार्या म्हटलंय नारदांनी. हे सगळे जे ब्रह्मवीणा वाजवणारे नारद असो की हे सगळे देव तिथे उभे राहिले पाहायला. आणि अशा प्रकारे हे झाल्यानंतर हे सगळं सांगतात का, ह्याच्यातली मी गोष्ट सांगतोय तुम्हाला. एका क्षणातल्या गोपींना अहंकार झाला. जीवाला कोणत्या क्षणी अहंकार होईल, काय अहंकार झाला, कृष्णावर आमचं स्वामित्व आहे, आम्ही कृष्णाला बांधून घेतलंय हृदयात आता. आणि कृष्ण गुप्त झाला. कृष्ण गुप्त झाला आणि गुप्त झाल्यानंतर त्या गोपी व्याकुळ झाल्या, वेड्या झाल्या आणि रडायला लागल्या, आक्रंदन करायला लागल्या, नाट्य करायला लागल्या. त्या म्हणाला गेला कुठे, आत्तापर्यंत होता कुठे गेला, काय झालं. आणि नंतर मग त्या वेड्यासारख्या करताना त्यांना असं लक्षात आलं ही पहा त्याची पावलं, त्या नटखटाची पावलं. त्यांनी त्या आराधिकेला आपल्या डोक्यावर खांद्यावर बसवलंय. त्या आराधिका म्हणजे ती एक जी आराधिका आहे तिला खांद्यावर बसवून तो निकुंजाकडे चाललेला आहे आणि त्या ठिकाणी झुला झुललेला आहे. झुल्यामध्ये ती बसली आहे, कृष्ण झुलवतोय. हे सगळे खेळ कोणाच्या चित्ताचे आहेत, या इतर गोपींच्या. आणि तिला एवढं का बरं त्यांनी जवळ घेतलं, आम्ही काय म्हणजे हा जो जीवाचे जे भाव असतात ते सगळे भाव त्याच्यात त्या दुसऱ्या गोष्टी म्हणतात, अगं आपल्यापेक्षा शतपटीने त्याच्या जवळचे, त्याला दोघीच जणी आवडतात, एक बन्सी आणि दुसरी राधा. त्या बन्सीला तर तो अखंड आपल्या जवळ कमरेवर खोचून ठेवतो. काय तिने भाग्य आहे तिचं कळत नाही मला. त्या बन्सीला विचारू आपण, का गं बासरी तू एवढी कोणती तपश्चर्या केली की तुझ्यामुळे त्याने तुला अगदी आपल्या कमरेला खोचून ठेवावं आणि अधरामृताचं पान तुला करायला मिळावं. अधरामृत शब्दाचा अर्थ काय माहिती, ते सुख जाणं लक्ष्मी. अधरामृत म्हणजे धरेवरती जे अमृत मिळत नाही ते अधरामृत आहे. अधरामृत म्हणजे ओष्ठ नाही, अधर म्हणजे धरेवर जे अमृत मिळत नाही त्या अमृताचं पान बासरीला मिळतंय. त्याला ते म्हणतात, बासरी म्हणते तुम्हाला का काय माहिती माझ्या तपस्येची कहाणी. मी वर्षानुवर्ष उन्हामध्ये तापली, ऋतूंमध्ये हे झाली, उभे राहून तपश्चर्या केली आणि मग मी पहिल्यांदी निरहंकार आहे, माझ्या हृदयामध्ये कुठल्याही प्रकारचं कामना नाहीये, मी पोकळ आहे. तुम्ही स्वतःला निर्मळ करा, पोकळ करा, मोकळं करा, निष्काम करा, मग कृष्ण तुम्हाला जवळ घेईल. आणि पुन्हा मला 7 छिद्र केली, ते करताना मला काय जाळलं, मला छिद्र करताना तर मी काही कृष्णावर रागवली नाही. मला माहिती होतं की अशा माझ्या जळण्यातून माझं भाग्य उजळणार आहे. 7 छिद्र माझी केली आणि वरती छिद्र होतं, त्या श्रीकृष्णाने माझ्या त्या सगळ्यात वरती एका टोकाला असलेल्या छिद्रावरती आपलं अधरामृत मला दिलं आणि माझ्यातून नाद जन्माला घातला, नाद ब्रह्म जन्माला आलं. ती बासरी बोलते. आणि तुम्हाला मी सांगतो त्या गोपींचा असा संवाद झाला आणि मग गोपी रडायला लागल्या, कृष्णा आम्ही चुकलो रे, तू आम्हाला पुन्हा दर्शन, पुन्हा ये तू, आम्ही काय आता कधी आम्ही अहंकार करणार नाही, आम्ही कोणाचं मत्सर करणार नाही. आणि मग कृष्ण पुन्हा प्रगट होतात.
प्रगट झाल्यानंतर कृष्ण त्यांना जो उपदेश करतात त्याचं नाव गोपीगीत. ही गोपीगीता हा कृष्णाने पाहिलं गायलेलं आपल्या आयुष्यातलं पहिलं हे आहे, गीता आहे. भगवंताच्या मुखारविंदातून जी प्रगट झाली तिचं नाव गीता. ही गोपीगीता पहिल्यांदा झाली, कुरुक्षेत्रावरची गीता दुसऱ्यांदा झाली आणि उद्धवाला सांगितलेली गीता जायच्या वेळेला झाली, स्वधामगमनाच्या वेळेला झाली. 3 वेळा श्रीकृष्णाने आणि गोपींना भक्तीचं सारं सर्वस्व त्यांना सांगितलं. भक्तीचं सारं सर्वस्व आहे, भक्तीमध्ये मी नाहीच आहे, तूच आहे. आणि आपल्याला का बरं भक्ती रहस्य कळत नाही? कारण माझा मी मरतच नाही हो. भक्तीच्या कोणत्याही स्टेजला मी गेलो तरी माझा मी मरतच नाही. मी उरूच नाही, फक्त तोच उरावा, माझा मी नसावा. ही भक्तीची उत्कट अवस्था असते. आणि ही जो साधतो त्याच्या जीवनामध्ये काय होऊन जातं, त्याच्या जीवनामध्ये हा वेगळा. हे बा, भक्त म्हणजे जो कधीही विभक्त नसतो तो भक्त आहे. लक्षात ठेवा, भक्ती कोणाकोणाची आहे? राधाकृष्णांची भक्ती आहे, ते विभक्त कधी नाहीत. सीतारामांची भक्ती आहे, ते विभक्त कधी नाहीत. लक्ष्मी आणि लक्ष्मी आणि नारायणाची भक्ती आहे, ते विभक्त. पार्वती परमेश्वराची भक्ती, हे सगळं त्यावेळेला आपल्याला असेल भागवताचं जे पहिल्यांदा अनुष्टुभ छंद हा वगैरे असं म्हणतो की नाही नारद ऋषी, त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या रामरक्षेत म्हणतो की नाही आपण, अस्य श्री रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी स तसं सीता शक्ती असं आपण तिथे म्हणतो. तसं भागवतामध्ये भक्ती ही शक्ती, भक्ती हीच शक्ती आहे. आपल्या जीवनात आपण काय करतो माहिती आहे का? आपण फार अज्ञानी असे असतो आणि आपलं अज्ञान आपले सद्गुरूच हळूहळू दूर करतात. भक्तीला आपण शक्ती नाही मानत, भक्तीला आपण साधन मानतो. भक्ती करून मला काहीतरी दुसरं मिळवायचं, प्रपंच समृद्ध करायचा आहे भक्ती करून. भक्ती हे प्रपंच समृद्ध करण्याचं साधन आहे. हे जोवर आपण मानतो तोवर आपल्याला भक्तीचं नख नाही कळत. भक्तराज महाराजांनी भक्ती करून प्रपंच सुधारला का त्यांचा? नाही सुधारला. त्या गुरुंनी त्यांना एवढं सांगितलं की तेरे पत्नी को 2 साड़ियाँ मिलेगी और तेरे को अन्न का दूसरे कम नहीं पडेगा. संपलं प्रपंच. मी काय करतोय? मी भागवत करतो, पैसे मिळवतो. कसं मला परमात्मा मिळेल? मला परमात्मा मिळेलच कसा? भागवताला तर मी साधन मागतो पैशाचं, प्रपंचाचं जर मानायला लागलो तर परमात्मा म्हणेल घे पैसे, मर, मी भेटायला आणखीन 10 जन्म घे. जोपर्यंत माझ्या हृदयामध्ये मी भागवत भक्ती करता करता भक्ती परमात्मा करता परमात्मा माझा आनंदाचा विषय अशी माझी पूर्णपणे जोपर्यंत चित्तवृत्ती होणार नाही तोवर मला त्याचं रहस्य कळेल का? मी माझ्यावरूनच उदाहरण की मी अनंत दोषांनी, परंतु तो करुणाघन परमात्मा माझी खात्री आहे आज ना उद्या, उद्या परवा, परवा ना परवा, तेरवा, या जन्मात नाही पुढच्या जन्मात कधी तू येशील रे स्वानंदा मजला करी घेण्याला. एक ना एक दिवस श्री यदुराणा जन्मोजन्मी तुला यदुराणा करीन अर्पण काय, जन्मोजन्मी मी तुझी भक्ती करीन आणि तुला मी एक ना एक दिवस निष्कलंक निष्काम होत नसेल. मला आज आपल्याला भाग्य एवढंच आहे की आपल्याला समर्थ सद्गुरू मिळाले आणि त्यांचा सत्संग मिळतोय, सद्बुद्धी आपल्याला आहे. प्रपंचात त्यांनी आपल्याला आज, मी तुम्हाला खोटं नाही सांगत बरं, इतके जण इथे बसलेले आहात शांत चित्ताने त्याच्या चरित्राशी एकरूप होण्याचा मनोभावाने प्रयत्न करता आहात. ही अत्यंत भाग्याची गोष्ट आहे, पुण्याची गोष्ट आहे. तुम्ही तिथे बसला आणि मी इथे बसलोय. एक जरी मला पोटामध्ये कळ निघाली ना तरी मी प्रसन्नतेने बोलू शकणार नाही. ही शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती, बौद्धिक स्थिती, मग घरातली पारिवारिक स्थिती, बाहेरची स्थिती, आर्थिक स्थिती, सगळ्यांचं, माझे आप्तेष्ट, तुमचे आप्तेष्ट, कोणाचं नख दुखलं म्हटलं तरी माझं भागवतात चित्त लागेल का? आपल्याला त्यांनी, आपण भाग्यवान आहोत की आपल्याला त्यांनी 7 दिवसाकरता असं सांभाळलंय, असं सांभाळलंय. ऐक, कर भक्ती, जा भक्ती दे. आणि हे करण्याकरता यांच्यासारखे सद्गुरू, भक्तराज महाराजांचे सारखे सद्गुरू आपल्याला पुरुषोत्तम समज, हे जे काही हे आपल्या प्रारब्धाचं वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये जर आपण इथे येऊन जर त्याला नाही घेतलं
त्याला नाही समजलो, त्याला नाही भोगलो. इथे येऊन 8 दिवसात कोणते गोड पदार्थ होते त्याचं आपल्याला स्मरण सुद्धा राहता कामा नये. इतकी आपली संलग्नता त्याच्यातल्या तत्वाशी पाहिजे. एक लक्षात घ्या, आपण तर रोज गोड खातोय, परीक्षित पाणी सुद्धा पित नाहीये. हा आपल्यातला त्यातला मूलभूत फरक आहे. त्याच्यामुळे तो त्याचं काय परमात्मा तत्वाबरोबर तो जाणत आहे. पण तुम्हाला निदान जाताना या कृष्णाच्या ज्या छोट्या छोट्या लहान लहान लहान, कृष्ण म्हणजे छचोरपणा नाही, कृष्ण म्हणजे उच्छृंखलता नाही, कृष्ण म्हणजे स्वैरता नाही, कृष्णासारखं गहन गंभीर गहनरम्य तत्व दुसरं नाही. आणि तिथे असा सुंदर असा खेळ झाल्यानंतर गोपीगीता सांगितलेली आहे. आणि गोपीगीतेनंतर त्या सगळ्यांना श्रीकृष्णाने आपल्या अंगस्पर्शाने तृप्ती दिलेली आहे. आणि त्या एकरूप झालेल्या गोपीच्या वृत्त्या पहाटे घरी गेलेल्या आहेत. हा रासक्रीडेचा जो दिव्य असा प्रसंग आहे, या रासक्रीडेच्या प्रसंगाचं बाकीच्या नेपा हा प्रसंग पाश्चात्यांना कळू शकत नाही. हा प्रसंग ज्या भारतीय मनाचा श्रीकृष्ण हा परमात्मा हे सर्वस्व आहे त्यांनाच हा कळू शकतो. याच्याशिवाय दुसऱ्याला कोणाला, कारण शब्द बोधित करतायत फक्त एक विशिष्ट गोष्ट, त्याच्या अंतरंग जे आहे ते समजाय करता या मातीशी माझं नातं पाहिजे. ज्या काल मी तुम्हाला सांगितलं या मातीला ठाऊक सर, त्या मातीशी माझं काहीतरी नातं पाहिजे, ते नातं मला समजावून देईल. आणि नाही तर दुसरी गोष्ट आत्म्याचं नातं त्या मातीशी असतं. ते कसं तुम्हाला मी सांगतो. योगी अरविंदांची फ्रेंच शिष्या होती. ती फ्रेंच शिष्य पॉंडिचेरीला आली. आणि पॉंडिचेरीला आल्यानंतर योगी अरविंदांचं त्याला दर्शन झाल्यानंतर ती जन्मभर कृष्णाचं आणि अरविंदांचं दर्शन घेत होती लहानपणापासून स्वप्नामध्ये. आणि ती म्हणाली की माझा हे इथे मला मिळालं. तर आत्मे आहेत आपण सगळा, हे बघा देहाने आहोत आपण, पण आपल्यामधलं जर काही ऐक्य कसं तर सर्व घटीराम भाव शुद्ध ही आपली ऐक्याची. आणि सर्वांचा आत्माराम एक आहे. त्या आत्मारामांचा परमात्मा राम हा आहे. तर सगळ्यांना त्याच्याबद्दल प्रेम वाटेल नाही तर काय का नाही होणार असं. तुमचं माझा सगळ्यात जवळचा नातेवाईक कोण आहे? कृष्ण. कृष्ण जय कृष्ण, कृष्ण जय कृष्ण, कृष्ण याच्यापेक्षा दुसरा कोण आहे? कृष्ण माझा सखा आहे, कृष्ण माझी माता आहे, कृष्ण माझा पिता आहे. आणि या भावात ज्या वेळेला तुम्ही जगू लागता तेव्हा तुम्हाला भागवत उकलायला लागतं. श्रीकृष्णाचा आता आपल्याला भरभर पुढे जायचं आहे. हा गोड प्रसंग आटपल्यानंतर आपल्याला असेल एक दिवशी वस्त्रहरणाचा प्रसंग झाला, याचा हा प्रसंग झाला. मधले हे झाल्यानंतर एकदा श्रीकृष्णाने आता एक गोवर्धनाचा आपल्याला एकदा काय झालं, श्रीकृष्ण असा याच्यामध्ये बसलेले आहेत गोपांबरोबर. आपल्या दुपारची वेळ आहे आणि श्रीकृष्ण म्हणाला, श्रीकृष्णाला कोणी वारा घालताय, मांडीवरती त्यांनी एकाच्या डोकं ठेवलेलं आहे, थोडी त्याचे चरण चुरत आहेत. म्हणून अरे मला भूक लागली रे. मग काय करू कृष्ण, आम्ही काय करू? म्हणजे जा मथुरेला की नाही यज्ञ चालू आहे, त्या मथुरेला यज्ञामधून त्यांना म्हणा आमच्या कृष्णाला भूक लागली, त्याला काहीतरी खायला द्या. आता ते जे लोक आहेत ते दोन तीन सौंगडी त्याचे कृष्णाचे ते गेले यज्ञाच्या तिथे गेल्यानंतर ते तिथले जे ऋत्विज ब्राह्मण, अरे हे कोण गावडे आले? गावडे म्हणजे हे दिसायला त्यांचे गोप कसे होते, गावंढळ होते म्हणून गावडे म्हटलं. चला इथे सोहळ्यामध्ये यायचं नाही, इथे काही करायचं नाही. आणि ते आमच्या इथे त्या कर्मकांडात रत झालेले ते ब्राह्मण त्यांना हाकलून दिलं. ते मागच्या दाराने गेले आणि त्यांनी यज्ञ करणाऱ्या त्या ब्राह्मणांच्या ज्या पत्नी आहेत ना त्या कृष्णांच्या भक्त आहेत सगळे. त्यांनी मागचा दरवाजा उघडवून त्यांना म्हटलं, आई आमच्या कृष्णाला भूक लागली, काही देता का? हो देते म्हणाले. आणि त्या स्त्रियांनी यज्ञनारायणाच्या नैवेद्याच्या अगोदर रांधलेलं सगळं छान अन्न शिदोरीसारखं बांधून रामानुजा. आणि एवढंच नाही तर त्यांच्यातली एक जी आहे ना ती कृष्णाच्या दर्शनाला येते म्हणाले. आणि त्या यज्ञ स्त्रिया ज्या आहेत त्या आपल्या नवऱ्यांना न सांगता, लक्षात ठेवा एक शब्द प्रयोग मी करतो, तुम्ही नीट सांभाळून ऐका. परपुरुषाची रत होण्याची जी काही एक विशिष्ट प्रकारची रीत आहे ती परपुरुष, पर या शब्दाचा अर्थ परमात्मा आणि पुरुषार्थ की सर्वोत्तम पुरुषोत्तम. तुमची चित्तवृत्ती तुमच्या पतीमध्ये, तुम्ही तुमच्या पतीला परमात्मा माना असं देवाने सांगितलेलं आहे. तुमच्या पतीला परमात्मा तो मानायचंच आहे.
जोपर्यंत परमात्मा समोर नाही येतो तोपर्यंत, परंतु ज्यांच्या समोर परमात्मा चालाय त्यांचं चित्त पतित राहील का? परमात्मा साक्षात ज्यांच्या समोर आलेला आहे, अशी स्थिती त्यावेळच्या गोपींची झालेली आहे, यज्ञपत्न्यांची झालेली आहे. आणि यज्ञपत्नी त्या परमात्म्याच्या दर्शनाला तिथे आलेल्या आहेत. एक परमात्म्याच्या दर्शनाला जायच्यासाठी तिला जाऊ दिलं नाही, बांधून टाकलं एका त्या तिच्या नवऱ्याने. तर तिने तिथल्या तिथे देह सोडला आणि ती चित्तवृत्ती याच्यासाठी तिथे आलेली. यज्ञपत्नींवरच्या या कृपेने श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे की पुरुषांपेक्षा, पुन्हा त्यांनी तिथे पुरुष हा शब्द बने, पंडितांपेक्षा, बुद्धिमंतांपेक्षा, वैदिकांपेक्षा, कर्मकांडात रचलेल्यांपेक्षा त्यांच्या स्त्रिया या अधिक भक्तिमान आहेत. त्या लवकर मला येऊन मिळतील. कृष्णाला जर का आकळायचं असेल, कृष्णाला जर का आपल्या हृदयामध्ये आणायचं असेल तर बुद्धी चालत नाही. बुद्धिमंताला कृष्ण कळत नाही, बुद्धिमंताला कृष्ण सापडत नाही, नाही सापडत. त्याच्याकरता भावबळे आकळे, भाव पाहिजे. एरवी नाकळे, ज्याचं भाव बळ मोठं असतं, करतळी आवळे तैसा हरी, ज्याचं भावबळ प्रचंड असतं. आणि म्हणून तुमच्या माझ्या हृदयामध्ये जर काही आपल्या भावसृष्टीत, आपल्या भावबळामध्ये आपण त्याला पाहिलं पाहिजे. आणि भाव हा चित्ताचा धर्म आहे, हा नजरेचा सुद्धा धर्म नाही आहे. भाव हा डोळे बंद करून मी माझ्या त्याच्या वृंदावनात गेलं पाहिजे. रोज तुम्ही वृंदावनात जाऊ शकता. पहाटेच्या प्रहरी मानसपूजा करताना यमुनेवर जाऊ शकता, त्याचं ध्यान करू शकता, त्याला डोळ्यासमोर आणू शकता आणि त्याला डोळ्यासमोर आणून त्याचं ध्यान करून त्याची पूजा करून त्याला तिथे हृदयामध्ये निकुंजामध्ये हृदयातल्या विसर्जित करून तुमचं मानसपूजन करू शकता रोज. तुकाराम महाराज होते, तुकाराम महाराजांना त्यांचं तर लाडकं लेकरू आहे तुकाराम महाराज पांडुरंगाचं. पांडुरंगाजवळ त्यांनी हट्ट धरला, मला तुझं बाळक क्रीडेच्या लीला पाहिजे, तुझ्या बाळक क्रीडेच्या लीला मला दाखव. तुकाराम महाराजांना त्यांनी आपल्या बाळक क्रीडेच्या लीला जशा गोकुळात केल्या तशा दाखवल्या. काय त्यांचा अधिकार आहे तुकाराम महाराज. आणि बाळक क्रीडेचे अभंग लिहिलेले तुकोबारायांनी. मी तुम्हाला सांगितलं तुकोबाराय हे आमच्यासाठी म्हणजे आपल्यासाठी भक्तांसाठी साक्षात पांडुरंग आहे, साक्षात पांडुरंग आहे. तसेच गोष्ट गोपाळकाला पाहायचा होता तुकाराम महाराजांना, तर पंढरीला त्या ठिकाणी ते संतांचं नाव काय, निंबराज. गोपाळपुरा म्हणून आहे पंढरपूरला. त्या गोपाळपुरामध्ये निंबराज नावाचे संत, लोलिंगराज निंबराज, त्यांच्या गोपाळकाला साक्षात गोपाळकृष्ण यायचा साक्षात. तर तुकाराम महाराजांना पांडुरंगाने सांगितलं, तुला गोपाळकाला बघायचं आहे का, निंबराजाच्या खांद्यावर बैस, मी तुला गोपाळकाला दाखवतो कसा खेळलो. आणि तुकाराम महाराज निंबराजांकडे आले. निंबराजाने गोपाळकालाचं कीर्तन केलं आहे आणि त्यांच्या खांद्यावर बसून तुकारामाने साक्षात. हे साक्षातचा अर्थ काय आहे, परमात्मा श्रीकृष्ण गेलाच नाहीये, तो शाश्वत आहे, अखंड आहे. तुम्ही जसे जसे भक्तीमध्ये अंतरंगात जाता तसा तसा तो तुम्हाला दृष्टिगोचर होईल. लक्षात ठेवा, परमात्मा दृष्टिगोचर नाही, परमात्मा भक्तिगोचर आहे. प्रातर नमामि चरणांबुज विठ्ठलाचे, आराध्य जे सुखद मंगल भाविकांचे. गोदा जिथे उगम घेरमतात संत, जावानिता निगमही शिणले नितांत. भावे स्मरामि घनसुंदर पांडुरंग, आनंद रूप परमेश सदंतरंग. श्री पुंडरीक वरदायक चिदविलास, जो भक्ती गोचर दयामय रुक्मिणीश. हा भक्ती गोचर आहे. आणि पंढरीचा पांडुरंग आणखी कोणी नाही बरं, तो वृंदावनातला कृष्ण आहे, हे लक्षात घ्या. पंढरीचा पांडुरंग महाविष्णू नाही, महाविष्णू हे वेगळं रूप आहे. कृष्ण कोण आहे, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला.
गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. नाही, कृष्ण आणि गाय एक रूप आहे. गायी कृष्णाचे चरण चाटायला यायच्या. गायींचा वृंद त्याच्या अवतीभोवती यायचा. गायी त्याच्या बन्सीने गायी वेड्या होऊन त्याच्या पायावरती माथा ठेवायच्या. तो गोपालांचा नाथ आहे. तो यादवेंद्र नाही की तो द्वारकाधीश नाही की तो आणखीन कोणी नाही, गोपाळांत राहता. असं 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 त्याचं रूप आहे. आणि या अशा सगळ्यांनी हे करताना एकदा काय झालं, सगळे लोक बसले होते याच्यामध्ये अंगणामध्ये आले. दुपारची वेळ होती, काहीतरी चांगली तिथी होती. नंदाच्या घरी सगळे आलेत गोप आणि ते ठरवायला लागले आता यज्ञ करायचं आहे, यज्ञ करायचं आहे. तर श्रीकृष्ण आला. श्रीकृष्णाने नंदाच्या गळ्यात हात घातला. बाबा तुम्ही काय करणार आहात? ते म्हणाला, अरे आपल्याला अन्न धान्य फळं फुलं कोण देतं? इंद्र देतो. म्हणून इंद्राचा आपल्याला यज्ञ केला पाहिजे, इंद्राला तुष्ट केलं पाहिजे. बाबा हा कोण आहे इंद्र? हे विचारण्याची ताकद फक्त त्या कृष्णाची आहे. बाबा मी तुम्हाला सांगतो, इंद्र वगैरे काही नाही आहे. माझं ऐकाल तुम्ही? आता इतके अद्भुत प्रकार या बालकांनी केलेले आहेत की माझं ऐकाल म्हटल्यानंतर सगळे म्हणाले, हो मग काय म्हणतो तू? हा जो गोवर्धन आहे ना, हाच आपल्याला सगळं देतो. आपण या गोवर्धनाची पूजा करू, या गोवर्धनाचं आराधन करू, या गोवर्धनाची प्रदक्षिणा करू. आणि बघा हाच आपल्याला सुख समृद्धी आनंद धन धान्य फळं फुलं पुष्प सगळं आपल्याला देईल. आता कृष्णाने सांगितलं, सगळ्यांनी हो म्हटलं. चाललं, गाड्या भरल्या, बैलगाड्या तयार झाल्या, सगळे बायका मुलं छोटे मोठे. आणि मग कृष्णाचे सवंगडी आणि या सगळ्यांनी दह्या दुधाचे डेरे भरले, लोणी दही दूध सगळं अन्न तिथे जाऊन स्वयंपाक करायचा वरती. हे जे वनभोजन आणि वनातला आनंद कोणी शिकवला आम्हाला? तुम्ही नीट विचार करा. आमच्या जीवनामध्ये आनंदाच्या सरी, अमृताच्या सरी आमच्या जीवनामध्ये ओतलेत या गोपाळ कृष्णाने. त्याच्या आनंदमय, त्यांच्या मधुमय, त्याच्या उत्फुल्ल प्रसन्न अशा जीवनातल्या लीलांमधून आमच्या जीवनामध्ये आम्ही आनंद भरलेला आहे. आज सकाळची गोष्ट मला डोळ्यात पाणी आलं. 5,500 वर्षापूर्वी ज्याचं अवतरण झालं, त्या लहानशा लेकराला आणल्यानंतर माझ्या सगळ्या मायमावल्या वेड्या झाल्या त्या पोराभोवती आणि सगळेजण नाचायला लागले. अरे काय त्याची दीप्ती, त्याची ताकद काळाचं अंतर मिटवून टाकतो. 5,500 वर्षापूर्वीचं हे अवतरण आहे आणि नुसतं सगळेजण वेड्यासारखे नाचायला लागले. अरे हे जर तो आज करतो तर प्रत्यक्ष असेल तेव्हा त्याने काय केलं असेल, कसं झालं असेल. आणि गोवर्धनावर गेले. कृष्णाने गोवर्धनाच्या माथ्यावरती मंदिर होतं, तिथे स्वतः कृष्णाने एक रूप धारण केलं आणि जे जे उपचार गोवर्धनाला केले ते सगळे श्रीकृष्ण स्वतः घ्यायचा. बघा बाबा, आणि इकडे दुसरा सांगा, बाबा आपला गोवर्धन जिवंत आहे, आपला गोवर्धन पर्वत नाहीये. हे बघा त्याने दूध घेतलं, हे बघा त्याने लोणी खाल्लं. सगळेजण हो कृष्णा हो. म्हणजे एक मी सांगू का, आमच्या बाबांसमोर आपली बुद्धी चालत नव्हती. हे या काळातलं उदाहरण आहे. बाबा काय बोलताय ते समोरचे चांगले चांगले लोक नॉन प्लस होऊन ऐकायचे. आणि त्याच्यामध्ये रॅशनल किती आहे, लॉजिकल किती आहे, इलॉजिकल किती आहे, सिद्धांत कोणतं, जे मुखातनं वाक्य काढते त्याच होते असं मंडन करायचे की समोरचे माणसं पाहतच आहे. ही काय ताकद आहे. या ताकदीला तुम्ही याचं तार तिकडे जुळवा. श्रीकृष्ण जसं म्हणेल तसं गोकुळ नाचतंय. आणि हे दृश्य पाहिलं इंद्राने. इंद्र म्हणाला की हा कोण? यादवांमध्ये हा नारायण आहे म्हणतात. इंद्र हा काही फारसा बुद्धिमान नाही. इंद्राने किती वेळा मार खाल्लाय, किती वेळा पळून गेलाय, किती वेळा पराजित झाला, किती वेळा रडलाय हे आपल्याला भागवतामध्ये 10 वेळा कळत आहे. पण त्याचा अहंकार जाता जाईना. कारण देवेंद्र आहे. त्याने संवर्तक नावाच्या मेघाला आज्ञा केली. हा सगळा प्रसंग तर आटपला. गोवर्धनाचा संबंध, मग गिरिराज गोवर्धनाची प्रदक्षिणा केली. त्या ठिकाणी त्याला नैवेद्य दिला. आज त्याच्याकरता नैवेद्य आणलाय ना इथे, तर त्याला तो दाखवा ना मग, आणि त्याला ओवाळून घ्या. अच्छा सांगा ना. गोवर्धन
गिरिराज दाढी या कृष्णप्पा माझी लाज हा गोवर्धन गिरिराज कशी राखेल, गोवर्धन गिरिधारी माझी लाज कशी राखेल, असं एक गोड पद आहे. अरे वा, हे फारच सुंदर. असं वाटायला लागलं वृंदावनातच गेलो नाही का. म्हणजे सकाळी सुद्धा मला वाटायला लागलं की हे जे आहेत माथ्यावरती ज्यावेळेला त्याने टोपलं घेतलं त्यावेळेला असं वाटायला लागलं की हेच वसुदेव आहेत की काय. असं त्या गोवर्धनाची पोहे करा त्याला. आणि तुम्हाला माहिती आहे या सगळ्यांना कृष्ण सगळ्यांमध्ये एक नवीन विश्वास, नवीन शक्ती, नवीन उल्हास, नवीन आनंद, नवीन दृष्टी भरत होता. परंपरेतून कृष्ण मुक्त करत होता सगळ्यांना. श्रीकृष्णाचं जर वैशिष्ट्य काही असं लक्षात ठेवा, ही वॉज द ग्रेटेस्ट रिफॉर्मर ऑफ हिज टाइम. ही वॉज द ग्रेटेस्ट रिफॉर्मर. त्याच्या काळातला तो सर्वश्रेष्ठ सुधारक आहे. आणि हे तिथपासून तर नाही, सगळ्या बाबतीमध्ये त्याच्या जीवनात आपण जसजसं जाऊ तसं लक्षात येईल. परंपरेला नुसतं वेड्यासारखं शरण जाऊन परंपरेचा निर्वाह करायचा नाहीये. हे सांगताना त्यांनी काय म्हटलंय, माझ्या इथे दूध दुग्ध निर्माण होतंय आणि मथुरेला ते चाललेलं आहे आणि माझ्या इथली पोरं त्या दूध दुग्धापासून वंचित राहत आहे. मथुरेला दूध दुग्ध नाही जाणार, माझ्या इथेच राहील. माझ्या गोकुळची पोरं गुटगुटीत होतील, चांगली होतील, बलवान होतील, शक्तिमान होतील, बुद्धिमान होतील. याच्यातून त्यांनी गोपींना सांगितलं की मथुरेच्या बाजाराला नाही द्यायचं. त्याच्यात गोवर्धनाची त्यांनी पूजा केली, परिक्रमा केली सगळ्यांनी. गोवर्धनाला नैवेद्य दाखवला. गोवर्धनाचं त्या दिवशी त्याला हळदी कुंकू फुलं असं पहा, त्याला धूप दीप दाखवा आणि नैवेद्य दाखवा. कृष्ण प्रति गोपाळ नाचती अहो तिला म्हणा तो पद दे इकडे, ते पद दे मला. वणवा तोही ग्रासीला गोवर्धन उचलीला अब बब बब गोपाळ राधा कृष्ण गोपाळ. मामा मारू गेलासी, मामा मारू गेलासी, आपटिले गजासी, मल्ल युद्ध खेळसी, तू 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 गोपाळ गोपाळ गोपाळ. कान्होबाची संगती, कान्होबाची संगती, ब्रह्मादिक इच्छिती, ब्रह्मादिक इच्छिती, धन्यं मामणती. आहा गोपाळ ऐसे तुझे पोवाडे, ऐसे तुझे पोवाडे, ब्रह्मादिक झाले येडे, ब्रह्मादिक झाले येडे, विष्णुदास नामा म्हणे. आहा एक कडव म्हणतोय भक्त. गिरिधर आरती कुंज विहारी, गले में वैजयंती माला,
श्रवण में कुंडल जग पारा, नंद के नंद ही नंदनाया, घन सम अंग कांति काली, घन सम राधिका चमक रही बिजली, राधिका भ्रमर सम अलग कस्तूरी तिलक, चंद सी झलक ललित सब राधे प्यारी, आरती कुंज बिहारी, कनकमय मोर मुकुट बिलसे, देव का दर्शन को तरसे, गगन से सुमन बहुत बरसे, चंद्रिका चर दृष्टि सहु फिर ख्याल गोपधेनु, हसत मुख मंद वरद सुख छुटे बहुबन, प्रीत है गोप कुमारी, आरती कुंज गीत धृत बसन चरण रागा, लाग रही गोपी अनुरागा, जहाँ से निकली भव भंगा, जगमल हरणी हर गंगा, रंग से रंग हुआ मैदान, संग से श्रीधर सदा चरण के पास, लाजर सब व्रज नारी, आरती कुंज बिहारी, गोपाल कृष्ण भगवान की। गोवर्धनाची अशी पूजा झाली आणि हा हे यथावकाश पाठावर आता सध्या लोकांना डिस्टर्ब करू नका। गोवर्धनाचं हे झालं तर इंद्र रागावला, संवर्तक नावाच्या मेघाला त्याने सांगितलं या गोकुळाला पाण्यामध्ये बुडवून टाका, पाण्यामध्ये बुडवून टाका या गोकुळाला। कोण हा कृष्ण आहे मी पाहतो। आणि मुसळधार नाही, हत्तीच्या सोंडेसारख्या धारेचं संततधार अशी धुवाधार पाणी वर्षायला लागलं। बघता 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 आणि तुम्हाला सांगतो जनांची प्रवृत्ती कशी असते, सगळीकडे जेव्हा पाणीच पाणी असं साठायला दाटायला आणि गच्च गच्च भरभरून व्हायला लागलं, त्यावेळेला झोपड्या पाण्यात जायची ज्या वेळेला त्यांचे सगळेजण नंदाला दोष द्यायला लागले। नंदा आमचं तू ऐकलं नाही, तो कृष्णाचं ऐकलं नाही, असं झालं। कृष्णाने आजपर्यंत काय केलं ते विसरून गेले बरं, जनप्रवृत्ती कशी असते। आता आता कसं गेलं, आता आपलं संबंध वृंदावन पाण्यामध्ये जाणार। कृष्ण हसला, ती म्हटलं काय काळजी करता, मी आहे ना तुमच्याबरोबर। सहजपणे कृष्ण गोवर्धनापाशी आला आणि सहजपणे त्याने गोवर्धन आपल्या हाताने उचललं आणि सहजपणे त्याने करांगुलीवर गोवर्धन धारण केलं। करांगुलीवर गोवर्धन धारण करून तीच त्याची एका हाताने त्यांनी कमरेवर हात ठेवलाय, देहुडा चरणी उभा आहे, करांगलीवरती हे सुप्रसन्न हास्य मुखमंडलावरती विराजत आहे आणि तो सगळ्यांना सांगतो, या रे अवघे जन, माझ्या आश्रयाला या, माझ्या अवतीभोवती आपल्या गायी गुरं सगळे घेऊन या आणि त्या सगळ्यांनी तिथे आणि बघूया तुम्हाला काय त्रास होतो, सगळेजण या। सगळे अद्भुत आश्चर्याची गोष्ट आहे, 7 वर्षाचा मुलगा गोवर्धन एक करांगुलीवरती धारण करतो। गोवर्धन गिरिधारी लाल की, वृंदावन विहारी लाल की, नंद नंदन लाल गोपाल कृष्ण की। असा तो आणि 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 7 दिवस अखंड त्याने धारण केला। प्रसन्नपणे सगळ्यांशी तो बोलतोय, सगळ्यांना धीर देतोय, गाई गोरं सगळे तिथे राहत आहेत। आणि इंद्राने हे दृश्य पाहिलं, इंद्र चकित झाला।
आणि इंद्र लज्जित झाला, इंद्र पराजित झाला. इंद्र खाली आला, सगळं निरभ्र शांत आकाश झालं. इंद्र शरणाला दोन्ही हात जोडून, बघ नारायणा, तुझी अगाध लीला आहे, मी तुला ओळखलं नाही, खरंच नाही ओळखलं. मी तुम्हाला पुन्हा नाही सांगत, आपण भक्तराज महाराजांना जसं ओळखलं नाही ओळखलं अजून आपण, तसं म्हणजे अगाध असतात हे. यांच्यातला आपल्याला एक अष्टमोष दिसत असतो. आणि म्हणून अभ्यास आणि म्हणून पदं म्हणायची वारंवार, ती अशासाठी की यांना समजण्याचा एकच मार्ग आहे, मला भजनात पहा असं ते जे म्हणाले. त्यांना अन्यत्र पाहायचंच नाही आहे आपल्याला, तरच ते आपल्याला कळतील. तुकाराम महाराज आहेत, त्यांना गाथेतून पहा. रामदास स्वामी आहे, त्यांना दासबोधातून पहा. ज्ञानेश्वर आहेत, त्यांना ज्ञानेश्वरीतून पहा. श्रीकृष्ण आहे, त्यांना भागवतातून पहा. हे त्यांचं साक्षात रूप आहे. आणि एक लक्षात घ्या, तुम्ही कधीही विसरू नका की हे स्वानंदाने आपल्या भक्तांच्या उद्धाराकरता जन्माला आलेलं वाङ्मय. याच्यातून कोणाला काहीही नको आहे, कॉपीराईट्स नको आहेत की कोणाला पैसे कमवायचे नाही आहेत की काय, कोणाला काहीच नको आहे. इतकं निरपेक्ष रीतीने जन्माला आलेलं वाङ्मय जगाच्या पाठीवर दुसरं कुठलं नाही आहे. आणि म्हणून ते शाश्वत वाङ्मय आहे, अक्षर वाङ्मय आहे. ते त्याच्यातल्या एकेका शब्दांनी, त्याच्यातल्या दृश्यानी, त्याच्यातल्या वर्णनाने, त्याच्यातल्या स्तोत्रांनी, त्याच्यातल्या मंत्रांनी कोट्यावधी जीवांचं कल्याण झालेलं आहे. कोट्यावधी जीवांचं कल्याण. मी तुम्हाला अगदी मनपूर्वक प्रेमाने आणि प्रामाणिकपणे सांगतो, मला माझ्या जीवनामध्ये भक्तराज महाराजांनी ज्या वेळेला सहजपणे गुरु पौर्णिमेच्या दिवशी मंत्र दिला, तो मंत्र माझा जसा जसा झाला तसा तसं माझ्या भागवताला गोडी आली. तो मंत्र भगवान श्रीकृष्णाचा आहे, सहज रीतीने बाबाने दिला आहे. आणि तो मी आजही अखंड रीतीने जपत असतो. तो आजही माझ्या माळा ज्या दोन्ही वेळेला असतात त्याच्यात तो मंत्र असतो. भागवताच्या अनुष्ठानामध्ये आधी आणि नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा भागवताचा मंत्र आहे. आणि अष्टाक्षरी मंत्र बाबांनी दिलेला आहे. सांगायचं तत्व असं की तुम्ही विश्वास ठेवा, दृढपणे विश्वास ठेवा. एक ना एक दिवस परमात्म्याला आपली करुणा येतेच. हे मला याच्याबद्दल आता पूर्णपणे जीवनामध्ये लक्षात आलं, खात्री आली आहे. गोवर्धनाचा हे झाल्यानंतर श्रीकृष्ण आनंदाने त्याने गोवर्धन जितक्या सहजपणे मारुतीरायाने द्रोणागिरी उचलला असेल तितक्या सहजपणे आला आणि गेला, तसं त्याने आजही गोवर्धनाची परिक्रमा करतात. अहो, असंभव ते संभव आमच्या जीवनात त्यांनी केलं. वृंदावनला मी भागवत सप्ताह करीन असं कोण वाटलं तरी होतं का? 15 दिवस आम्ही वृंदावनला गेलो, सुंदर रीतीने भागवत सप्ताह झाला. गोवर्धनाचं आम्ही दर्शन घेतलंय. राधेचं बरसाना नावाचं माहेर आहे, तिथे गेलेलो आहे. अकल्पित योग आले जीवनामध्ये. कधी आपण मनाने ठरवलं असं तर ठरलं. आणि आता पुण्यातली मंडळी म्हणतायत की आपण बद्रीनारायणाला सप्ताह करू, आम्ही तुमचं आयोजन करतो. ही त्यांच्या चित्तातली जी भावना ही इतकी दृढ भावना आहे की आत्ता आम्हाला विचारलं कधी जाणार, म्हटलं नारायण नेईल तर जाऊ, होईल तर होईल. खरी गोष्ट आहे, आपण आपल्या इच्छेने काय करू शकतो. मी करीन असं मी म्हणू शकत नाही आहे. मी सकाळी बोललो तुम्हाला, प्रत्येक वेळा माझ्या लक्षात राखणे आपण नाही करू शकत. आपला कर्ता आणि करविता दुसरा आहे. कोणीतरी बोलवित आहे, कोणीतरी करता आहे, कोणीतरी करवित आहे, आपण निमित्त मात्र आहोत. ही मी अगदी माझ्या हृदयामध्ये आता ही स्थिरपणे भावना झाली. आणि त्याला त्याच्यासमोर बसून तो जे बोलवेल ते फक्त बोलायचं, त्याची सेवा करायची, तुमच्या सर्वांमध्ये कृष्णरूपाचं दर्शन घ्यायचं. अच्युत त्याच्यात आरतीमध्ये जे शब्द म्हटलेले आहेत ते शब्द माझ्या जीवनात सार्थक झाले की शेवटच्या याच्यामध्ये अच्युत द्वादश स्कंद सांगुनी जोडीत से हाता, असं अच्युत महाराज आमचे आहेत त्यांनी केलेल्या आरतीतलं की कृष्ण कथा ऐकताना कृष्णरूप झाले जगत, बघता श्रोता तन्मय झाले कृष्णरूप जगत. आयुष्यात याच्यापेक्षा दुसरी आकांक्षा नाही. सांगायचं तत्व असं की हा आला खाली, त्याने कामधेनू खाली आणली. कामधेनूच्या दुग्धधारांनी कृष्णाच्या पायांवरती अभिषेक केला इंद्राने. सगळे गोपबाळ विचारतायत हा कोण आहे हो, हा कोण आहे हो, कन्हैया हा कोण आहे. त्यांनी सांगितलं की हे बघ तुम्हाला माहित नाही, वरती स्वर्ग आहे, स्वर्गाचा राजा आहे हा. तर तो इंद्र म्हणतो गोपांना
तुम्हाला न्यूज वर्गामध्ये इंद्राला विचारतात गोप तिथे कृष्ण आहे तर येतो आम्ही. तर आम्हाला काय करायचं, तुमच्या स्वर्गात आहे काय, आमचा कृष्ण जर तिथे असेल तर आम्ही तुमच्या बरोबर येतो. ही रीत आपला, म्हणून इतकं त्यांचं. आणि असं ह्या कृष्णाच्या दिवशी एक दिवशी संध्याकाळी काय झालं, एक दिवशी संध्याकाळी